नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण वाक्प्रचार पाहत आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी 30 वाक्प्रचार दिलेले आहेत, ते तुमच्या वहीत लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला येणारे प्रश्न टॅकल होण्यासाठी सोपं जाईल आणि तुमच्या नोट्स तयार होतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वाक्प्रचारांना. तत्पूर्वी वाक्प्रचार म्हणजे काय परत एकदा उजळणी करून घेऊया. वाक्प्रचार म्हणजे शब्दांचा असा समूह ज्याचा अर्थ त्याच्या शब्दशः अर्थापेक्षा वेगळा आणि विशिष्ट असतो. जर आपल्याला याची व्याख्या सांगायची झाली तर अशी सांगता येईल की जेव्हा एखाद्या शब्दसमूह आपल्या नेहमीच्या अर्थाने न वापरला जाता एका विशिष्ट आणि रूढ अर्थाने वापरला जातो तेव्हा त्याला वाक्प्रचार असं म्हणतात. मग या वाक्प्रचाराची काय वैशिष्ट्ये आहेत? तर यात शब्दाचा जो अर्थ वरवर दिसतो तो न घेता वेगळा अर्थ घेतला जातो. म्हणजेच काय, शब्दशः अर्थ नसणे हा एक वाक्प्रचाराचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्याचबरोबर वाक्प्रचारामुळे भाषा अधिक प्रभावी, डौलदार आणि अर्थपूर्ण वाटते. म्हणजेच भाषेचे सौंदर्य वाढतं. हा दुसरा वैशिष्ट्य वाक्प्रचाराचं सांगता येईल. आणि तिसरं म्हणजे वाक्प्रचारामधील शब्दाची रचना सहसा बदलता येत नाही. हे झालं वाक्प्रचाराचं तिसरं वैशिष्ट्य. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वाक्प्रचाराला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू, मेहनती, जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. आजचा पहिला वाक्प्रचार आहे कान फुंकणे. म्हणजे काय, तर चुगली करणे. दुसरा वाक्प्रचार आहे राम नसणे. म्हणजे अर्थ नसणे. तिसरा आहे पिकले पान. म्हणजे काय, तर म्हातारा माणूस. चौथा आहे हात पसरणे. म्हणजेच याचना करणे किंवा भीक मागणे. पाचवा आहे शंख पडणे. म्हणजे ओरडणे. सहावा आहे काळजाला घरे पडणे. म्हणजे दुःख होणे. सातवा आहे कंठात प्राण येणे. म्हणजे भयाने घाबरगुंडी ओढणे. आठवा आहे हातावर तुरी देणे. म्हणजेच डोळ्यादेखत फसून निसटून जाणे. आपल्याला एक चौथ्या वर्गामध्ये धडा होता, शिवाजी महाराजाने औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या तर त्यांच्या डोळ्यादेखत निसटून गेले होते शिवाजी महाराज औरंगजेबाच्या. त्यामुळं हातावर तुरी देणे हा तेथे वाक्प्रचार यूज केलेला होता. त्यानंतर नववा आहे जीव गलबलणे. म्हणजेच काय, तर गहिवरणे. सध्याला अजितदादा पवार यांचा मृत्यू झालाय तर आपण याला वाक्प्रचाराला वाक्यामध्ये यूज करताना असं करू शकतो की शरद पवार यांनी प्रेससोबत बोलत असताना त्यांचा जीव गलबलला. म्हणजे काय झालं, तर त्यांना गहिवरून आलं. यानंतर 10वा आहे देणे घेणे नसणे. म्हणजे काय, तर संबंध नसणे. यानंतर 11वा आहे सोने होणे. म्हणजे काय, तर सार्थक होणे. जसं की म्हणतात आपण एखाद्या वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीत गेलं तर माय तुझ्या जीवाचं सोनं झालं, त्याचप्रमाणे. 12वा आहे कालागती लावणे. म्हणजे काय, तर कालागती लावणे म्हणजे चाडी लावणे. एखाद्या स्त्रियांना सवय असते कालागती लावायची. आपण तेव्हा म्हणतो तिले कालगती आहे ग माय. म्हणजे काय, चाडी लावणारी आहे. त्यानंतर 13 आहे बोल लावणे. म्हणजे काय, तर दोष देणे. त्यानंतर 14वा आहे कागदी घोडे नाचवणे. म्हणजे काय, तर लेखनातून शूरपणा दाखवणे किंवा लेखी पुरावे भक्कम ठेवणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, कागदी घोडे नाचवणे. त्यानंतर 15वा आहे झाकले माणिक. म्हणजे काय, तर एकदम साधा आणि गुणी माणूस ज्याला आपण झाकले मणी म्हणू शकतो. यानंतर 16वा वाक्प्रचार आहे कपिला षष्टीचा योग. म्हणजे काय, तर फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी ज्याला आपण म्हणू शकतो की कपिला षष्टीचा योग किंवा अपूर्ण घटना किंवा अपूर्व घटना असं त्याला आपण कपिल षष्टीचा योग म्हणू शकतो.
यानंतर 17वा आहे जोडे फाटणे. म्हणजे काय तर नाहक ये जा करणे किंवा खेटे घालणे, त्याला आपण जोडे फाटणे असं म्हणू शकतो. त्यानंतर 18वा आहे वट्टाण्याच्या अक्षिदा लावणे. म्हणजेच काय विनंती मान्य न करणे किंवा नकार देणे, त्याला आपण वटाण्याच्या अक्षिदा लावणे असं म्हणतो. 19वा आहे आकाश फाटणे. म्हणजे काय सर्व बाजूनी संकटे येणे. आता काय अजितदादा वारले, त्यामुळं त्या कुटुंबावर काय झालेलं आहे, आकाश फाटलेला आहे. म्हणजे काय संकटात सापडलेलं आहे ते कुटुंब. त्यानंतर 20वा आहे इतिश्री होणे. म्हणजेच काय शेवट होणे. आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं आहे बघा. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा इतिश्री झाला. म्हणजे काय झालं तर शेवट झाला. यानंतर 31वा आहे अंकित करणे. म्हणजे काय पूर्णपणे ताब्यात घेणे. 32वा आहे भारतवाक्य म्हणणे. म्हणजेच काय सुरुवात करणे. त्यानंतर 33वा आहे खांदेपालट करणे. म्हणजे काय तर सत्तेत बदल करणे. 34वा आहे तार जुळणे. म्हणजे काय तर संबंध जुळणे. 35वा आहे अक्काबाईचा फेरा येणे. म्हणजे काय तर गरिबी येणे. यानंतर 36वा आहे वाक्प्रचार जीवाची उलघाल होणे. म्हणजे काय तर खूप भीती वाटणे. आपण म्हणतो ना, जेव्हा मी परीक्षेत गेलो तेव्हा माझ्या जीवाची उलघाल होत होती. म्हणजे काय तर खूप भीती वाटत होती. 37वा आहे डोळ्यात तेल घालणे. म्हणजे काय तर अतिशय काळजीपूर्वक एखादे कार्य करणे. म्हणजे आपण असं सांगू शकतो की आपल्या बॉर्डरवर सैनिक डोळ्यात तेल घालून निगराणी करतात. म्हणजे काय अतिशय काळजीपूर्वक निगराणी करत असतात. त्यानंतर 38वा आहे हात हलवत परत येणे. म्हणजे काय काम न होणे किंवा अपयश येणे, त्याला आपण हात हलवत परत येणे असं म्हणतो. त्यानंतर 39 आहे जीव भांड्यात पडणे. म्हणजे काय संकट टळल्यामुळे बरे वाटणे. यानंतर 40वा आहे दाद न देणे. म्हणजे काय पूर्णपणे दुर्लक्ष करणे. त्या शेवट करण्यापूर्वी तुम्हाला 4 प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. कमेंट बॉक्स तुमचाच आहे. तर पहिला प्रश्न आहे द्रौपदीची थाळी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. दुसरा प्रश्न आहे तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तिसरा आहे हात हलवत परत येणे या वाक्प्रचाराची विरुद्ध वाक्प्रचार ओळखा. आणि चौथा आहे इतिश्री होणे म्हणजे काय. हे चारही वाक्प्रचार आहेत ज्याचे तुम्हाला विरोधार्थी, त्याचबरोबर अर्थ आणि समानार्थी वाक्प्रचार सांगायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. अभ्यास करत राहा. यश तुमचंच आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.